ठाकरे आणा आणि म्हणूनच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली। ती सोडताना मी होतो त्यांच्यासोबत। ते एवढे व्यथित झाले होते, त्यांना सोडायची इच्छा नव्हती, पण प्रवृत्त केलं। तेच उद्धव ठाकरे आता स्वागताला तयार आहेत। या एकत्र दोन भाऊ, भावाचं नातं एवढे वर्ष उद्धव ठाकरेंनी जोपासलं नाही। कुटुंब म्हणून कुटुंबातल्या माणसांना किती जणांना जवळ केलं उद्धव ठाकरेंनी। त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता जे दोन भाऊ एकत्र येतात, यावं भाव एकत्र एक कुटुंबाबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण याला बाहेर जायला प्रवृत्तच केलं उद्धव ठाकरेंनी। आणि आता मात्र ज्या प्रकारे जाहिराती आणि एक वातावरण आणि आता उद्या विजयोत्सव साजरा करणार आहेत, मला वाटत त्रिभाषिक हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी तर मंजूर केला आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि ते रद्द केला। उलट त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे। तो विजयोत्सव साजरा करायचा 5 तारीखला मेळा भरवलाय। मूल कोणाच्या घरात जन्माला येतं आणि बारसं कोण करतंय असा प्रश्न आहे। देवेंद्र फडणवीस यांनी ते रद्द केली ऑर्डर त्रिभाषिकची आणि विजयोत्सव शिवसेना उभाटा साजरा करतात। स्वतःत कर्तृत्व नाही आणि त्याच्यामुळे त्यांना नको त्या विषयामध्ये नको त्याला श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे। आपने ठाकरे परिवार को आपको इसका भविष्य लग रहा है? आपको भविष्य लग रहा है जिस तरह से राज ठाकरे उद्धव ठाकरे साथ आ रहे हैं, आपको लग रहा है भविष्य? अरे इसके पहले मैं बोल चुका हूँ। क्या भविष्य इनको होता, दोनों साथ में रखे तो इनका विभाजन हो जाता, अलग अलग हो जाते नहीं। तो ये खाली अभी देखो क्या है उनकी संख्या, सत्तारूढ़ पार्टी की संख्या कितने है? 235। क्या करेंगे? अभी मराठी आदमी याद आए उनको, पहले नहीं। उनके लिए क्या किया? आज मराठी परसेंटेज मुंबई में कितने? 18% ओनली। 1960 में 60% मराठी लोग थे। इसका वजह कौन है? मराठी माणसाच्या न्यायासाठी शिवसेना। मग गेली कुठे मराठी माणसं? दादा या सगळ्या ह्याच्यामध्ये बघितलं तर राज ठाकरे यांच्या पक्षाला जनसामान्यात या मुद्द्यावर चांगला प्रतिसाद मिळाला, पण उद्धव ठाकरे आपली सुरुवातीपासून म्हणजे त्यांचं सभागृहातलं सदस्यत्व आहे तिथं जास्त बोलताना दिसले नाही। मागच्या काळात त्यांनीच जी आर काढला असं देखील। अहो जी आर काढला सोडा, त्या 2.5 वर्षात 2 दिवस ह्याच्यामध्ये मंत्रालयात आले, 2 दिवस। त्यांना त्यात मुख्यमंत्री पदाचं महत्त्व नाही। काय केलं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी, मराठी तरुणांसाठी, नोकरीसाठी, पोटापाण्याच्या प्रश्नासाठी। ज्या मराठी माणसांनीच शिवसेनेला आधार दिला, ताकद केली, शिवसेना नावावर उदरनिर्वाह चालवला ह्या लोकांनी, आणि आता मराठी भाषेवरून आता आनंदोत्सव साजरा करतात। त्यांना मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायची नैतिक अधिकार नाही। उद्धव ठाकरेंचा आजपर्यंतचा अनुभव पाहता राज ठाकरेंनी खरंच त्यांच्यावर परत एकदा विश्वास टाकावा असं वाटतंय? वैयक्तिक म्हणजे अशी तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, आमचा मार्गदर्शनाचा प्रश्न नाही। वैयक्तिक शेवटी घर आहे, बंधुत्व आहे, कोणी कुठे जावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। आता नेमकं तुम्ही निर्णय काय घेणार आता? तुम्ही एकत्र राज ठाकरेंसोबत? मी नाही उद्धव ठाकरेंना माध्यमाच्या प्रश्न विचारतात की तुम्ही आता राज ठाकरेंसोबत जाणार का, युती करणार आहात का? हा प्रश्न विचारला सांगतात महाराष्ट्राच्या जे मनात आहे ते घडणार आहे, म्हणजे महाराष्ट्रात हे कधीच म्हणू शकत नाही राजनी शिवसेनेत यावं, काय यांचं अस्तित्व राहणार नाही ना। राज आला शिवसेनेत काय तो प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरेच होणार, उद्धव ठाकरे नगण्य। त्यामुळे तो स्वतःहून नाही बोलवणार, काय स्वतःचं अस्तित्व आहे। एकतर माननीय बाळासाहेबांनी या जवळपास 48 वर्षात जे मिळवलं, याने 2.5 वर्षात शिवसेना साफ करून टाकली।
त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही. शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना कुठे आहे? ही डुप्लिकेट आहे. ओरिजिनल एकनाथ शिंदे आहे. किसानों के मुद्दे को लेकर लगातार विपक्ष जो है सरकार को घेर रही है. किधर घेरे? किसानों की सरकार को घेरने की ताकत विपक्ष में नहीं है. नहीं है. मुख्यमंत्र्यांकडनं काल बॉम्बे स्कॉटिशचा उल्लेख करण्यात आला. जे बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकत आहेत त्यांनी कुठेतरी मराठी संदर्भातले वक्तव्य करू नये अशा प्रकारचं मुख्यमंत्री. नाही नाही, आपलं वाक्य असं नाही. माझं ट्विट ऐकलं का सकाळचं? वाचलं नाही. असं आहे, मी म्हणालो आता मराठी आता बोलताय ना, पुळका आलाय. मग मुलांना काय इंग्लिश मिडियममध्ये शिकवलं? काय शिकवलं? स्कॉटिशमध्ये कोणाला पाठवलं? याचा संदर्भ मुख्यमंत्र्यांनी घेऊन ते उदाहरण दिलं. उद्धव ठाकरे कह रहे हैं कि अगर दो भाई साथ में आ रहे हैं तो बीजेपी को तकलीफ क्यों हो हाँ? रही? उद्धव ठाकरे ने कहा कि अगर दो भाई साथ में आ रहे तो बीजेपी को तकलीफ क्यों हो रही? हम लोग को तकलीफ कुछ नहीं. दो भाई नहीं, सब और भी भाई ले साथ में. हम लोग को कुछ नहीं है. पहले तो थे ही ना, कुछ फर्क नहीं है. हमारे बीजेपी को या हमारी जो अलायंस है, एकनाथ शिंदे, अजित पवार जी, ये तीनों पार्टी आज 235 विधायक है. कोई चिंता नहीं है, इनको गिनते नहीं है. दो बार धोखा दिया है 2019 और 2014 में राज ठाकरे को अलायंस की बात करके 2 बार धोखा दे चुके हैं. पहले आप तीसरी बार फिर एक बार साथ में आ रहे हैं. नहीं भाई साहब, वो राज्य का प्रश्न है ना. 2 बार धोखा दिया, तीसरा बार वापिस उनके साथ जाना सही है कि तीसरा बार भी धोखा होगा? ये पहचानना उनकी जिम्मेदारी है, हमारी थोड़ी है. आपके दोस्त कुठे भेटलो? भेटीची व्याख्या काय? आणि तुम्ही पत्रकार व्याख्या. लिफ्टमधून बाहेर पडलो, समोर 3-4 2-3 पत्रकार आणि मिलिंद नार्वेकर होते. मग आम्ही बोललो कसं काय, बरं आहे ना? हां बोलले सुखी आहे. सर, इनके खुद के बच्चे जो है वो इंग्लिश मीडियम में पढ़ते हैं. किनके खुद के बच्चे? खुद के किनके खुद के? ऐसा बोलना क्यों लगता है खुद के बच्चे? इंग्लिश मीडियम में पढ़े और मराठी और हिंदी पर राजनीति करते हैं. सर, क्या कहना चाहेंगे? रिपीट करिए. रिपीट. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, उनके बेटे हैं, वो खुद इंग्लिश मीडियम में पढ़ चुके हैं, लेकिन फिर भी मराठी और हिंदी पर राजनीति इस तरह से कर रहे हैं. राजनीति के लिए कुछ तो वजह चाहिए ना. वजह चाहिए. उनको कोई मिलता नहीं है. लोगों का किसी तरह का, किसान हो, कामगार हो, किसी लोगों का, ये महाराष्ट्र की जनता का प्रश्न वो उठा नहीं सकते. ताकत नहीं कि मुख्यमंत्री था जब भी कुछ किया नहीं. 2.5 साल में 2 दिन तो मंत्रालय आए. उनके काम कुछ भी नहीं था, आज भी नहीं है. आज भी दूसरे उठा रहे हैं कि मराठी का मुद्दा, तो ये उसमें ज्वाइन होना चाहते हैं बस श्रेय लेने के लिए. श्रेय तो मिलने वाला नहीं. ये पाप तो उनका ही है. प्रस्ताव उन्होंने ही लाया. सर, सत्ता पक्ष विपक्ष वाले ये कहते हैं कि सत्ता पक्ष वाले ही नहीं चाहते कि दोनों को एक हो. आम्हाला काय फरक पडतो? हे कोण तेच सांगतात ना. कशाला महत्त्व स्वतःच घेतात? कोणाला काय पडलं नाही आहे. 2 भाव एकत्र या आणि अजून काय करा म्हणा. त्या भावाला म्हणा, उद्धवला मातोश्रीचा 1 भाग देतोस का? एवढं प्रेम होतू जातं तर. ते म्हणतात ते खोटं बोलतात पण भेटून बोलतात, त्यांना सवय झाली आहे राजकारणाची. हा उद्धव ठाकरेला ना, मी तेच म्हणतो उद्धव ठाकरेला. काय मनसे की ओर से जो हिंदी भाषी है उन पर जो है अमानवीयता से उनकी पिटाई करना किसी इस तरह से एक वीडियो बाहर आया है क्या? जिसमें एक वीडियो सामने आया जिसमें मनसे के जो कार्यकर्ता है दुकानदार को मारते हुए कि मराठी नहीं बोल रहे. किसको मारते हो? एक दुकानदार, हिंदी भाषी दुकानदार. अभी मैं तो ये बात आपसे सुन रहा हूँ, मुझे मालूम नहीं है. मगर किसी भाषी को इस तरह का, किसी भाषी को वर्तन इस तरह का नहीं करना चाहिए. मैं समझ पिटाई की बात लंबा, मग किसका द्वेष नहीं होना चाहिए. सर 5 तारीख को जो विजयोत्सव है, 5 तारीख को जो विजयोत्सव है उद्धव ठाकरे उसके ऊपर है. क्या? 5 तारीख को विजय उत्सव है ना इसका
उद्धव ठाकरे का थोड़ा उसके ऊपर उद्धव ठाकरे का है विजय, उद्धव ठाकरे का विजय हिंदी मैं एक कहा कि एक घर में बच्चा पैदा हुआ तो उसका नेमिंग सेरेमनी वही घर के लोग करना चाहिए ना, तो नेबर क्यों कर रहा है? ये बच्चा उनका नहीं है। शिवसेना ने मराठी आदमी का कोई मुद्दा, मराठी यूथ का कोई मुद्दा, नौकरी, पेट का सवाल, एक किसी मुद्दे हल करने का काम नहीं किया उद्धव ठाकरे ने। तो अभी मराठी क्यों करते हैं? कभी नहीं किया। उनको पूछो कितने मराठी यूथ को तू नौकरी दिया है? कोई पॉलिसी लाया? नहीं। जब भी कहाँ गए? इंदिरा, अपना सोनिया गांधी, माननीय शरद पवार, इनके साथ गया। जब भी मराठी नहीं आया, जब हिंदुत्व को याद नहीं आई, तो उद्धव ठाकरे ये कभी भी एक जगह खड़े नहीं रहते, मतलब वहाँ उद्धव ठाकरे। तर ठाकरे गटाकडून असं आवाहन केलं जात आहे की जी आर राणा जो आम्ही निर्णय घेतला होता युतीबद्दल, तर जी आर राणा आणि जाळा सत्ताधारी चुकीचा पायंडा राबवतात, असा कोणताही जी आर उद्धव ठाकरेंनी काढला नव्हता, तर ते असं म्हणताय परंतु जी आर आणून अहो जी आर आता एवढं सरकारी डॉक्युमेंट, तुम्ही पण जा सरकार ऑफिसमध्ये सांगा की आम्हाला त्या डिपार्टमेंट आम्हाला जी आर दाखवा। जी आर कोण खोटं बोलेल का? मुख्यमंत्री असल्यामुळेच बोलेल का? आता ह्यालाच म्हणतात ना, खोटं बोला पण रेटून बोला, त्याचं नाव उद्धव ठाकरे। इकडे मनसे देखील आता आरोप करताय की दोन भाऊ एकत्र येतात, त्यामुळे मराठीची ताकद जी आहे ती महाराष्ट्रात असणार आहे, त्यामुळे राज्य सरकार जे आहे ते घाबरलं आणि म्हणूनच जी आर मागे घेतला कोण घाबरलंय? आरोप करतात राज्य स्वतःच म्हणायचं घाबरलंय का? घाबरून एकत्र येतात दोन भाऊ, थंडी लागते एकत्र येतात, तसे येत आहेत घाबरून। यांना कोण घाबरत नाही हो? कोणी दोघांनी पैकी कोणाला कधी कानफडत मारलाय का? शिवसेना एवढी मोठी झाली, 59 वर्ष आहे शिवसेनेला। शिवसेना वाढीवसाठी किंवा शिवसेनेवर जे चालून आले त्यांच्यावर काय केलं उद्धव ठाकरेंनी? कुठे होता? कर्तृत्व शून्य असलेला व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे। आता बस झाला आजच्यासाठी, उद्या भेटूया आपण। चला, नमस्कार। हा, कोणाचा मला माहित नाही, कोण गोगावणे पण ओळखत नाही। नमस्कार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।